प्रसिद्ध युट्यूबर रणवीरने पालकांच्या विधानावरती जाहीर माफी मागितली आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी त्याने एक विधान केलं होतं, त्यामुळे त्याला सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावरती टीका करण्यात आली होती। त्यामध्ये तो म्हणतोय की आपल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या संतापाची दखल त्याने एक व्हिडिओ शेअर केला, त्यामध्ये त्याने खेद व्यक्त केला आणि तो वेगवेगळ्या त्याच्या सोशल हँडलवरती अपलोड देखील करून माफी मागितल्याचं पाहायला मिळतंय। माफी दरम्यान रणवीर म्हणतो की मी केलेले विधान हे अयोग्यच आहे आणि ते करणे हे मला टाळणे गरजेचे होते, मात्र माझे कॉमेडी हे क्षेत्र नाहीये, त्यामुळे मी कोणतीही विनोदबुद्धी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नव्हता। मी कोणतेही कारण किंवा स्पष्टीकरण देऊ इच्छित नाहीये, फक्त मी मनापासून माफी मागतोय असं देखील त्याने सांगितलंय। सोशल मीडियाचा उपयोग योग्य कारणासाठी करायला हवा होता हे या प्रसंगाने मला शिकवले। भविष्यात मी स्वतःमध्ये सुधारणा करेल आणि संबंधित संवेदनशील भाग या व्हिडिओमधून काढून टाकण्यासाठी देखील विनंती करतो। रणवीरच्या या विधानानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबवरती संबंधित व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देखील दिले आहेत। तसेच आक्षेपार्ह जो व्हिडिओ होता त्या चॅनलची लिंक किंवा ज्या चॅनलची माहिती ही पोलिसांना देण्याचे आदेश देखील दिले आहेत। रणवीरच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावरती संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काही जण त्याची माफी स्वीकारत आहेत, तर काही जण कठोर शिक्षा किंवा कठोर कारवाईची मागणी देखील करताना पाहायला मिळत आहे।